महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील शासकीय कर्मचारी संपावरती गेलेत आणि याचे पडसाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत। नागपुरात रुग्णालयातील कर्मचारी संपावरती गेल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढत रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतंय। दुसरी दृश्य आहेत कोल्हापुरातली। तिथे महानगरपालिकेतील 3000पेक्षा अधिक कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्यामुळे कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनलाय। प्रत्येक चौकात कचऱ्याचे ढीग साचलेत, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तर जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कामावरती हजर होणार नाही अशी भूमिका सोलापुरातल्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। तर परभणीमध्ये शासकीय कार्यालयात शुकशुकाट असल्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। जेव्हा आम्ही 30 ते 35 वर्ष काम करून आणि शेवटी आम्हाला पेन्शन आम्हाला 2 ते 3,000 रुपये मिळते, याचा आम्हाला खेद वाटतोय। आणि सर्वप्रथम हे सांगायचं म्हणजे आम्ही आज सगळेजण संपामध्ये उतरलेला आहोत, याची आम्हाला मनापासून खेद आहे। आज जे आज पेशंट ॲडमिट आहेत त्यांची आई आहेत, बहीण आहेत, भाऊ आहेत, हे सर्व आमचे नातेवाईकच आहेत, आमचेच लोक आहेत। पण आम्हाला त्यांना सोडून आज संपामध्ये केवळ आणि केवळ आमचं घर वाचवण्यासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी आम्ही या संपामध्ये उतरलेला आहोत। तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। संपामुळे रुग्णसेवेवरती परिणाम होतोय। पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये सेवेवरती ताण पडतोय आणि डीन स्वतःच ऑपरेशन करतायत अशी वेळ सध्या आलेली आहे। पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम दिसायला लागलाय। काय नेमका परिणाम जाणवतोय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आपल्या सोबत फोनलाईन वरती आहेत। वैभव, श्वेता, रुग्णसेवेवरती ताण जो आहे तो ससून रुग्णालयावरती येतोय। डेव्हिड ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वसामान्यांसाठी किंवा गोरगरिबांसाठी अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय, सरकारी रुग्णालय म्हणून त्याची ओळख आहे। मोठ्या रुग्णांची गर्दी जी आहे ती रोज ससून रुग्णालयामध्ये होत असते आणि या संपामुळे जे आहेत ती ऑपरेशन हॅम्पर झाली आहेत। शस्त्रक्रिया, ज्या नियोजित शस्त्रक्रिया आहेत होत आहेत, मात्र त्यामध्ये काहीसा उशीर होतोय आणि या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ससूनचे जे डीन आहेत ते स्वतः ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहेत, स्वतः ऑपरेशन करतायत। यापूर्वी आपण अशाच पद्धतीने काम करत होतो असं त्यांनी सांगितलंय। मात्र हा संप मिटणं किती गरजेचं आहे ते यावरून लक्षात येऊ शकतं, कारण ही सेवा 2-3 दिवस स्ट्रेच करता येऊ शकते एवढ्या स्ट्रेंथवरती किंवा एवढ्या उपस्थितीवरती। मात्र त्यानंतर हा ताण जो आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। श्वेता, वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा मालेगाव, मनमाड, येवल्या, नांदगाव, चांदवड आणि सटाणा या भागासह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी संप सुरूच आहे आणि त्यामुळे नगर परिषद, तहसील कार्यालय किंवा पंचायत समितीमध्ये शुकशुकाट दिसतोय। नागरिकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतोय। नागरिकांची कामं ठप्प झालेली आहेत कारण स्टाफच नाहीये। नाशिकमधल्या बऱ्याचशा गावांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जे काही सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावरती गेले, त्यामुळे नगर परिषदा असतील किंवा तहसील कार्यालय असतील, पंचायत समित्यांमध्ये अक्षरशः शुकशुकाट पसरलेला आहे। नागरिकांना याचा फटका बसतोय। नाशिकमध्ये संपाला बसलेले हे सगळे कर्मचारी आणि त्यामुळे नागरिकांच्या इतर सेवा सुविधा ठप्प झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये या संपाचा काय परिणाम जाणवतोय? सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे जी दैनंदिन कामं नागरिकांची आहेत त्या सगळ्या कामांचा खोळंबा झालेला आहे। खरं तर खरेदी विक्रीची कामं असेल, शेती जमिनींच्या नोंदीची कामं असेल, अशी सगळीच कामं जी आहे ती यामुळे रखडलेली आहेत। त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये देखील जी महत्त्वपूर्ण कागदपत्र मिळवण्याची आहे, ज्यामध्ये काही प्रमाणपत्र लोकांना जमा करायची असतात, त्याची देखील काही कामं आहे। अशा स्वरूपाची सगळीच प्रशासकीय कामांचा या सगळ्या मोर्चामुळे किंवा या सगळ्या आंदोलनामुळे खोळंबा झालेला आहे। त्यामुळे हे आंदोलन लवकर मिटावं अशा स्वरूपाची मागणी आता सर्वसामान्यांची आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना जास्त काळ या कर्मचाऱ्यांनी देखील वेठीस धरू नये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आता सामान्य नागरिकांमधून येऊ लागलेल्या आहे। मात्र नाशिक जिल्ह्यामधल्या सगळ्याच सरकारी कार्यालयांमधली ही परिस्थिती आहे की सर्वत्र शुकशुकाट आहे आणि नागरिकांना या कार्यालयांमध्ये आल्यानंतर या बंद असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो या लोकांना मोठ्या प्रमाणात बसतोय। त्यामुळे हा संप मिटावा अशा स्वरूपाची मागणी आता या सगळ्या नागरिकांची आहे।
जी लक्ष्मण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे साहजिकच आहे सर्वसामान्य नागरिकांची कामं मात्र रखडलेली आहेत. जे काही नगर परिषदांमध्ये किंवा पंचायत समित्यांमध्ये तहसील कार्यालयांमध्ये असतात तिकडचेच कर्मचारी संपासाठी बसले, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.